close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on. नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी तुमच्याशी माझं जे काही मॉर्निंगचं रुटीन आहे ते शेअर करणार आहे. तर सुरुवात ऑफकोर्स माझी जे होते ते हळदीच्या पाण्याने होते. यामुळे जे टमी पॉकेट आहे ते कमी होण्यास खूप जास्त मदत होतो. तर आम्ही सुरुवातीला जे काही हळदीचं पाणी आहे ते करून पितो. त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर एका गॅसवरती मी राईस ठेवला आहे आणि लगेचच कणिक मळायला घेतलेली आहे. आधी कणिक मळून ठेवायची म्हणजे काय होतं की जास्तीत जास्त ती भिजली जाते, चपाती अगदी मऊसूत होते. आणि मी घडी न घालता चपाती कशी फुगवायची हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता जवळजवळ सगळ्या गृहिणींचं जे रुटीन असतं सकाळचं अगदी खूप घाई गडबडीचं असतं आणि सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला सगळं पटकन जेवणापासून ते कपडे धुणं आलं, फरशी पुसणं आलं, भांडी अगदी सगळं लोटझाट आलं. लहान मुलांचं जर काही करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी आल्या, करावंच लागतं. खूप जास्त गडबड होते. आता इथे तुम्ही बघू शकता मी कांदा लसणाचा वापर न करता आमटी भाजी केलेली आहे. फक्त लाल तिखट, हळद, मीठ घालून आणि 1 चमचा आहे ते बेसनचे पीठ घातलेलं आहे त्यामध्ये. आणि खूप चांगली आमटी होते, चवीला होते, कन्सिस्टन्सी सुद्धा मेंटेन होते आमटीची. आता इथे मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि निलेशसाठी. मोस्टली आम्ही चहा नाही घेत, आज खूप जास्त थंडी होती त्यामुळे मी चहा ठेवला. भाजीसाठी इथे ढबू मिरची कट करून घेत आहे. एका गॅसवरती आमटी, एका गॅसवरती चहा ठेवलेला आहे. आणि ते भाजीसाठी तुम्ही बघू शकताय मी ढबू मिरची कट करून घेत आहे. आता मी टायटल आणि थंबनेलला लावल्याप्रमाणे की स्वतःला आणि मनाला कसं आणि घराला प्रसन्न ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट तर तुम्हाला जर आयुष्य आनंदात आणि सुखी समाधानाने जगायचं असेल ना, तर सगळ्यात आधी सगळ्या गोष्टींना, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यांना इग्नोर करायला शिका. ज्या गृहिणी आहेत खास करून त्यांना. आजूबाजूचे बोलतात, शेजारी, भावकी, पाहुणे, घरचेही सोडत नाहीत. सगळं काही निगेटिव्ह बोललं जातं आपल्याला, आपण इतकं राबून सुद्धा. तर त्यांना इग्नोर करणं शिका. कायम आनंदित राहाल. मी सुद्धा तेच करते. म्हणजे माझा स्वभावच आधीपासून असा आहे. मी सगळ्या गोष्टी इग्नोर करते. जे मला करायचं आहे त्यावरती माझं फोकस असतं. मलाही नावं ठेवतात खूप जण आणि स्वतःचेच आहेत ती माणसं. पण ठीक आहे, जाऊ दे. कसं आहे, वेळ जी आहे ती प्रत्येकाला म्हणजे स्वतःची जी जागा आहे ती दाखवून देते. आपण शांत राहून फक्त वाट बघत बसायचं की बाबा आपली वेळ कधी येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाकडूनही, अगदी कोणीही असू दे, जवळचे असू देत, सख्खे असू देत किंवा परके असू देत, तर अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका. कारण कसं होतं, अपेक्षा आपण ठेवतो, एखाद्याला, समोरच्या व्यक्तीला आपण गृहीत धरतो आणि त्या अपेक्षा ज्यावेळेला त्या अपेक्षेचा भंग होतो तेव्हा मन खूप उदास आणि खूप आतून तुटतो आपण. त्यामुळे कोणाकडूनही अपेक्षा नाही ठेवायचं. एकटे राहायला शिका. आणि महत्त्वाचं म्हणजे मनातल्या कोणत्याच गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. हे सगळं जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्ही, मी जशी कायम आनंदित आणि पॉझिटिव्ह राहते तुम्ही सुद्धा राहाल. आता इथे ढबू मिरचीमध्ये मी साखर घालते कारण ढबू मिरची थोडीशी तुरट असते, सगळ्यांना माहिती. आणि 2 मिरच्या आहेत त्या सुद्धा मी घातलेल्या आहेत. तर यामध्ये सुद्धा मी कांदा, टोमॅटो, लसूणचा वगैरे काहीही वापर केलेला नाही आहे. हा जो मसाला आहे तो फक्त जे आपलं तीळ आणि खोबरं आहे ना त्याचा मसाला आहे. एक्स्ट्रा त्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही आहे. आणि ढबू मिरची तुम्ही बघू शकताय. आता ढबू मिरची मी एका गॅसवरती फोडणी टाकलेली आहे आणि दुसरीकडे चपाती करून घेते. मी मोठा फुलकाच लाटते आणि खरं सांगायचं तर चपाती जी आहे ना ती आपोआप कधीच नाही फुगत. प्रॅक्टिसनुसार सगळ्या गोष्टी येतात. मला सुद्धा
घडी न घालता चपातीची फुगवायची जे प्रॅक्टिस झालेला आहे त्याला 8 वर्ष लागले. त्यामुळे खूप सारे व्हिडिओ आहेत की तुम्ही घडी न घालता हे करा ते करा वगैरे, अजिबात नाही. प्रॅक्टिसनुसार सगळ्या गोष्टी येतात. अगदी लाईफमधले अनुभव, आपण कितीही मोठं शिक्षण घेतलं, PhD केली किंवा काहीही म्हणजे हाय स्टँडर्ड लेवलचं जरी शिक्षण घेतलं ना, तरी आयुष्यामध्ये जे आपल्याला अनुभव येतात त्यावरूनच आपल्याला समजतं की आयुष्य कसं जगायचं. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय माझे आणि माझा प्रत्येक एक जो फुलका आहे तो फुलतोच, कारण आता प्रॅक्टिस झालेला आहे चपात्या लाटण्याचं, भाकरी थापण्याचं वगैरे. आणि मी किचन ओट्यावरतीच सगळं काही करते. मी एक्स्ट्रा पोळपाट वगैरे नाही यूज करत. स्वच्छ क्लीन करायचं आणि त्यावरती जे काय आहे ते करून घ्यायचं, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. मला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे तुम्ही बघू शकताय चपाती टम्मा अशी फुगलेली आहे. त्यानंतर सगळं जेवण आवरल्यानंतर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे निलेशचा डब्बा भरणं. यांना बरोबर 8:30ला जेवण लागतं आणि जेवण तयार नाही झालं की त्यांचं लेक्चर एक्स्ट्रा ऐकावं लागतं. त्यामुळे मी यांचा डब्बा भरते. 2 चपात्या, भाजी, आमटी आणि राईस. आणि राईस जो आहे मी कधी कधी हळद घालून सुद्धा करते, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. खूप सुंदर होतो, खूप भारी, म्हणजे इतका भारी लागतो ना. फक्त तूप आणि राईस खाल्लं तरीही चालेल, तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यासोबत काहीही घ्यायची गरज नाही. इथे माझा टिफिन भरून तयार आहे. टिफिन भरून झाल्याबरोबर लगेचच निलेशची बॉटल भरायची असते आणि ही इतकी मोठी बॉटल निलेशला तितकंही पाणी पुरत नाही. निलेश खूप जास्त पाणी पितात आणि हीच सकाळची जी वेळ असते आम्हा दोघांना एकत्र जेवायला बसायला म्हणजे मिळतं. ॲक्च्युली कसं होतं की संध्याकाळचं माझं डाएट असल्यामुळे मी लवकर जेवून घेते आणि निलेश जेवतात 7:30-8 वाजता. पण सकाळी आम्हाला 9ला जेवण लागतं म्हणजे लागतं. आमच्या इकडे फार चहा नाश्त्याची अजिबातच हे नाही आहे. चहा कधीतरी आमच्याकडे होतो, पण नाश्त्याचा प्रकारच नाही आहे खरं सांगायचं तर. आणि नाश्ता केला ना की मग जेवणाच्या नादाला मी लागत नाही, कारण खूप खूप सारखं सारखं तेच करावं लागतं. आता इथे जेवण झाल्यानंतर अगदी भांडी जी आहेत नॉन स्टॉप मी सगळं सकाळी पटपट आवरून घेते, कारण मला व्हिडिओचं सुद्धा करायचं असतं. आता दुसरंही चॅनल ओपन केलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओसाठी काय टॉपिक शोधायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे सकाळचं जे रुटीन असतो, श्वास घ्यायला सुद्धा जागा नसतो, म्हणजे वेळ नसतो ॲक्च्युली. आणि बसणं तर दूरचीच गोष्ट आहे, सोडूनच द्या ते. आणि आपण आपल्या नादामध्ये राहिलो ना की काय होतं, जितकं तुम्ही स्वतःला बिझी ठेवाल ना तितकं आनंदी राहाल. आणि जास्तीत जास्त स्वतःवरती फोकस करा, मी तरी सांगेन. तितकंच तुम्ही निगेटिव्ह गोष्टींपासून, निगेटिव्ह माणसांपासून, निगेटिव्ह वस्तूंपासून दूर राहाल. तरी ते माकडं आलं होतं, खूप सारी माकडं आली होती. मी माझं दुसऱ्या जे चॅनल आहे ना जिथे मी शॉर्ट व्हिडिओ बनवते तिथे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. प्रत्येकांना एक एक बन दिला, त्यांनी बन घेतला आणि खात खात गेले. आणि त्यांच्या पाठीमागे तुम्ही बघितला लकी आणि आमचा जो डाकू आहे ते लागले होते. आता जो हॉल आहे तो सुद्धा मी इथे झाडून घेत आहे. आणि माझ्या मते आत्ता 9:30 वाजले होते. तर इथे जो सगळा हॉल आहे तो मी क्लीन करून किचनमधलाही जो कचरा आहे तो सुद्धा मी काढून फरशी पुसायला घेतलेली होती. तर मी तुम्हाला हेच सांगेन, तुमच्या कामावरती फोकस करा. इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जितकं इग्नोर कराल ना तितके आनंदी राहाल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ओम इग्नोराय नमः हा जो मंत्र आहे तो पाठ करून ठेवा. आणि आपण महिला कशा असतो की खूप इमोशनल असतो, आपल्याला प्रत्येक गोष्ट मनाला लागते. त्यामुळे जितकं इग्नोर कराल ना तितकंच तुमच्या फायद्याचं आहे. मी सुद्धा अगदी कोणाचाही विचार नाही करत. आधी माझं हे असते की मला काय करायचं आहे. ठीक आहे, काल जे काही घडून गेले ते विसरून जायचं. ते म्हणतात ना, रात गई बात गई, विषय तिथेच कट करायचा, जास्त विचार नाही करायचा. विचार केला की मायग्रेनचा त्रास होतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आपली फॅमिली, आपण, आपली मुलं बाळ, बास, याच्या पलीकडे कोणाचाही विचार करायचा नाहीये. तुम्ही चांगलं करा, समाज हा नावं ठेवणारच. तुम्ही वाईट करा, समाज हा नावं ठेवणारच. आणि दर वेळेला तुम्हाला खाली पाडण्याचाच प्रयत्न केला जाईल. हे माझे अनुभवाचे बोल आहेत, तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर हा जो व्हिडिओ आहे तो डेली रुटीनचाही आहे, मॉर्निंगचाही आहे आणि थोडाफार मोटिवेशनल सुद्धा आहे. कारण खूप साऱ्या ज्या गृहिणी आहेत ना, खूप म्हणजे त्यांना लिटरली
इतका मानसिक त्रास होतो आणि ते दुसऱ्या कोणाशी बोलूही शकत नाहीत. बाईचं दुःख हे बाईलाच माहिती असतं, बाकी कोणीही म्हणजे नाही समजून घेऊ शकत. नवऱ्याला तरी आपण किती सांगणार आहोत आणि तो तरी आपल्याला किती लक्ष देणार आहे. त्याला त्याची कामं असतात, त्यामुळे इग्नोर करायला शिका, हेच मी तुम्हाला सांगेन. आता जी किचनची आहे फरशी मी पुसून घेत आहे आणि मी याच पद्धतीने पुसते. बादली वगैरे काहीही मी एक्स्ट्रा घेत नाही. असं या पद्धतीने लिक्विड करायचं आणि पुसून घ्यायचं. आणि गावाकडे ॲक्च्युली हेच असतं की सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना जेवणच लागतं. चहा नाश्त्याचा प्रकारच नाही आहे. पाहुणे आल्यानंतरच पोहे बनवले जातात माझ्या घरी तरी खरंच. आणि कधीतरी निलेशला लागतं. आता सगळं काम आवरून ज्या वेळेला आपण बसतो ना मोबाईल घेऊन, हे जे सुख आहे ना लिटरली, ह्या सुखासमोर सगळी म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या फिक्या आहेत खरंच. ठीक आहे, तर ह्या रूममधली आणि किचनमधली सुद्धा फरशी पुसून झालेली आहे. या रूममधली फरशी ज्यावेळेला मी क्लीन करत होते त्यावेळेला मम्मीचा कॉल आला होता, त्यामुळे ते काही शूट करायला मिळालं नाही. आणि आता राहिलेले आहेत ती म्हणजे कपडे धुवायचे आहेत. कपडे मी हाताने धुते आणि जिथे मी कपडे धुते तिथे कॅमेरा सेट करण्यासाठी जागा नाही. तर असं असतं माझं जे काही डेलीचं रुटीन आहे ते मॉर्निंगचं सेम असतं. काही असा फार काही फरक नाही. ज्यावेळेला निलेशला सुट्टी असते त्यावेळेला मात्र थोडंफार इकडे तिकडे वेळ होतो उठायला. नाहीतर ज्यावेळेला त्यांचा डब्बा द्यायचा असतो त्यावेळेला 6ला उठावंच लागतं. तरी आज 6:30 झाले. 6चे अलार्म वाजला होता पण 6:30 वाजले. आणि वरती पत्र्यावरती खूप सारी माकडं आहेत, त्यांना खायला दिले आणि उड्या मारून मारून त्यांनी पत्राही फोडून टाकलेला आहे. आता ज्यावेळेला निलेश येतील त्यावेळेला तो चेंज करावा लागेल. तर असं होतं आजचं माझं रुटीन, मॉर्निंगचं रुटीन. कसं वाटलं मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि टेकची व्हिडिओ सुद्धा मी माझं डिसेंबरपर्यंतचा कॉन्टेंट आहे तयार, सगळं काही इन डिटेलमध्ये बनवलेलं आहे. आणखीन कोणाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावरतीही मी व्हिडिओ बनवेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.